संस्कृतीचा पवित्र असा श्रावण मास सुरू आहे आणि हा चंद्रमौली शिव भगवान येथे असून रुद्राक्ष शिवलिंग, सोमनाथ, मल्लिकार्जुन, ओंकारेश्वर, श्री ब्रह्म शिवलिंग, रामेश्वरम अशा अनेक जे 12 शिवलिंग आहेत त्यांची संपूर्ण येथे स्थापना झालेली असून विधिवत भाविक जे आहेत आपल्या महादेवाला, आपल्या इष्टदेवाला येथे प्रसन्न करण्याकरता दर्शन घेत असून समोरच नंदी देवता सुद्धा आहे आणि त्यांच्या सुद्धा कानामध्ये भाविक आपल्या ज्या मनोकामना आहेत त्या पूर्ण सांगताना आम्हाला दिसत आहे. सनातन आणि हिंदू संस्कृतीमध्ये अशी मान्यता आहे की मग चंगा तो कठोती में गंगा, कणाकणात ईश्वर वसलेला आहे. फक्त त्या ईश्वराला, जगाच्या पालनहाराला, त्या जगत पित्याला पाहण्याची, समजण्याची निस्वार्थ दृष्टी, मन आणि बुद्धी असायला हवी. वेद, पुराण आणि सनातन ग्रंथामध्ये प्रत्येक गोष्टींचे महात्म्य आणि पर्याय समजवण्यात आलेले आहे. माझं नाव श्रीकृष्ण पुलके, मी नागपूरला राहतो. मला माहिती मिळाली की शेगावला सिद्धपीठ इथे 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन होतं. तर मी या दर्शनासाठी खास या श्रावण मास महिन्यामध्ये आलेला आहे आणि खरंच मला खूप आनंद वाटला आणि इथे आल्यानंतर खरंच चांगलं वाटते आणि 12ही ज्योतिर्लिंगाचे दर्शन झाल्यासारखं वाटतं. आम्ही इथे आलेलो शेगावला, तिथे महालक्ष्मीचं मंदिर पण आहे. खूप छान वाटलं मला तर. एकदम कोल्हापूरच्या मंदिरामध्ये आल्यासारखंच वाटलं कारण त्या ठिकाणी पण अशाच प्रकारची मूर्ती आहे आणि तिथे सर्व मागचं साईड ते सर्व असंच वाटतं आणि विष्णुदेवांची पण मूर्ती खूप छान वाटते आणि 12 ज्योतिर्लिंगाला पण सर्वच खूप छान आहे. तर आल्यानंतर खूप प्रसन्न वाटते आणि असं एकदम असं आपलं दर्शन झाल्यावर सर्व देवांचं दर्शन एका ठिकाणी. श्रावण मास सुरू आहे. श्रावण मासमध्ये 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन एकाच जागी, याबद्दल काय ते भाग्याचं लक्षण आहे आमचं की तुम्ही 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन एकाच ठिकाणी ते पण श्रावण महिन्यामध्ये. तर पर्यायी शिवालयांमध्ये जाऊन तेथे उपासना केल्याने मन प्रसन्नचित होते का हे जाणण्याचा प्रयत्न सुद्धा विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधीने केला आहे. श्रावण मास के अंदर शिवजी का पूजन, शिवजी का अनुष्ठान, शिवजी के जप, तप, मंत्र अनुष्ठान संपन्न करके कार्य सिद्धि कर सकते हैं. उसमें से श्रावण मास के प्रत्यर्थ सभी भक्तों के लिए यह कार्य करना सर्वश्रेष्ठ रहेगा. श्रावण मास के अंदर शिवजी का रुद्राभिषेक, लघु रुद्राभिषेक, शिवजी का पूजन, कुछ स्तोत्र, तांडव स्तोत्र, रुद्राष्टक, लिंगाष्टक, तांडव स्तोत्र आदि स्तोत्रों का पठन करें. शिव मानस पूजा, शिव पंचाक्षर स्तोत्र या शिव पंचाक्षर मंत्र ओम नमः शिवाय का जाप करें. श्रावण मास में शिवलिंग पर शत सहस्त्रायुध लक्षादि संख्यांक बिल्व पत्र अर्पण करें, यानी 1.25 लाख बिल्व पत्र शिवलिंग पर अर्पण करें. इसका बहुत बड़ा महत्व बताया गया है. श्रावण मास में अपने घर के पास जो भी शिवालय है, जो भी मंदिर है, शास्त्र में लिखा है कि सूर्य प्रिय नमस्कार, विष्णु प्रिय अलंकार, शिव प्रिय जलधारा, विप्र प्रिय भोजनम. सूर्य नारायण भगवान को नमस्कार करो, प्रसन्न होते हैं. विष्णु जी को नए नए अलंकार, सुगंधित पदार्थों से प्रसन्न चित्त करो, विष्णु भगवान प्रसन्न होते हैं. शिव प्रिय जलधारा, शिव जी को 1 लोटा जल का चढ़ाकर शिव जी प्रसन्न होते हैं. यह कार्य संपन्न कर सकते हैं. विप्र प्रिय भोजनम. और श्रावण मास में, आदि मास में महाप्रसाद का आयोजन करे, उसमें ब्राह्मण को भोजन कराए. भोजन कराने के बाद शास्त्र में भगवान ने बोले हुआ है भू देवता, भूमि के देवता ही ब्राह्मण है, कि ब्राह्मण को आप भोजन प्रसादी कराएंगे और मंदिर में भगवान को और ब्राह्मण को, तो ऐसा समझूंगा कि मुझे अर्पण हो गया. अन्नदान सबसे श्रेष्ठ दान बताया गया है. इस पूर्णिमा के दिन सर्वार्थ सिद्धि योग का योग बन रहा है. उस दिन सभी कार्य संपन्न करके मनुष्य अपनी कार्य सिद्धि कर सकता है, मनोकामना पूर्ण हो सकती है उसकी. श्रावण मास में एक पार्थिव शिवलिंग होती है,
जो अपन समुद्र की, नदी की जो भी शुद्ध सप्तमूर्तिका जो भी है, उस मूर्तिका से पार्थिव शिवलिंग बनाकर उसका पूजन कार्य करे, अभिषेक करे, फिर उसको विसर्जित करे। यावेळी श्रावण मासामध्ये आपण आपल्या मनोकामना कशा प्रकारे पूर्ण करू शकता हे सुद्धा विद्वानांजवळून समजण्याचा प्रयत्न केला आहे। आई महालक्ष्मीची प्रतिष्ठापना इथे केली। आई महालक्ष्मी हे आदिमाया, आदिशक्ती आणि वैभव संपन्नतेची देवता आहे। ही प्रत्यक्ष शक्ती आहे। या शक्तीला पेलवणं, त्या शक्तीला सांभाळणं हे मानवाच्या अधीन नाही आहे। म्हणून त्या शक्तीला सुद्धा सांभाळण्यासाठी आणि ती शक्ती वृद्धिंगत करण्यासाठी शिवाची स्थापना करणे, शिवलिंगाची स्थापना करणे हा संकल्प केला। पण शिवलिंगाची स्थापना करत असताना केवळ एका शिवलिंगाची स्थापना न करता आपल्या भारतामध्ये जे 12 ज्योतिर्लिंग प्रसिद्ध आहे, स्वयंभू आहे, त्याच ज्योतिर्लिंगाची प्राणप्रतिष्ठा करावी असा संकल्प केला। शिवलिंग प्रतिष्ठापित करत असताना मूळ ज्योतिर्लिंग ज्या ठिकाणी आहे त्याच ज्योतिर्लिंगाच्या मातीमधून प्राप्त झालेलं पाषाण, त्याच भूमीमधलं शिवतीर्थ इथे आणून त्याची प्रतिकृती तयार करण्यात आली आणि संत विभूतींच्या शुभ हस्ते, संत विभूतींच्या उपस्थितीमध्ये विधिवत 5 दिवस पूजा करून रुद्र स्वाकार आणि अन्य जे काही शिवाच्या उपासना करून तिथे ज्योतिर्लिंग प्रस्थापित करण्यात आलेले आहे। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, बुलढाणा। Shanaya's Makeover, international makeup artist, certified by Mumbai Makeup Industries, Ojas Rajani. Shanaya's Makeover and Nail Art, flat number 8, Wimco Tower, near Camp Masjid, Amravati. For more details, contact 7058 761 312. Shanaya's Makeover.